कुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 4 ओवी नंबर 141 ते 150। या ओव्यांमध्ये माऊली ज्ञानोबाराय विविध यज्ञांचे बाह्य आणि आंतरिक स्वरूप सांगतात। खरा यज्ञ म्हणजे मन, इंद्रिये, अहंकार आणि अज्ञान यांचे आत्मज्ञानाच्या अग्नीत समर्पण करणे। प्राणायाम, संयम, तप, ज्ञान आणि योग यांच्या सहाय्याने साधक शेवटी आत्मस्वरूपात स्थिर होतो, ज्या ठिकाणी कर्ता, कर्म आणि क्रिया यांचा भेदच उरत नाही। तेच आपण एकेका ओवीच्या माध्यमातून पाहू। एक द्रव्य यज्ञो मनपती, एक तपसामग्रिया निपजती, एक योग या गुही आहाती जे सांगितले। काही जण धन, वस्तू, अन्न इत्यादी गोष्टींचं दान करून द्रव्य यज्ञ करतात। काही जण तपश्चर्या, व्रत आणि कठोर साधना करतात, तर काही योग मार्गाने अंतर्मनातील साधना करतात। भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले हे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आहेत। एकी शब्दी शब्दो यजिजे, तो वाग्यज्ञो म्हणिजे, ज्ञाने ज्ञेय गमिजे, तो ज्ञान यज्ञो। काही साधक पवित्र सत्य आणि संयमी वाणीचा उपयोग करतात आणि वाग्यज्ञ करतात, तर काही ज्ञानाच्या साह्याने परमात्म्याला जाणतात, तो ज्ञान यज्ञ होय। अज्ञान नष्ट करून सत्य स्वरूपाचा अनुभव घेणे हाच श्रेष्ठ यज्ञ मानला जातो। हे अर्जुना सकळ कुवाडे, जे अनुष्ठिता अति साकडे, परे जितेंद्रियासीची घडे, योग्यता वशे। हे सर्व साधन मार्ग अत्यंत कठीण आणि सूक्ष्म आहेत। ते प्रत्येकाला सहज साध्य होत नाहीत आणि ज्यांनी इंद्रिये जिंकले आहेत आणि मनावर नियंत्रण मिळवले आहे, अशा योग्य साधकांनाच हे साध्य होत असतं। ते प्रवीणतेत भले आणि योग समृद्धी अथिले, म्हणून आपण पातीही केले आत्महवन। जे योग साधनेत प्रवीण झाले आणि ज्यांना अंतर्मनातील स्थैर्य प्राप्त झाले, त्यांनी स्वतःचे आत्महवन केले। म्हणजेच त्यांनी अहंकार, वासना आणि देहाभिमान आत्मज्ञानाच्या अग्नीमध्ये अर्पण केला। मग अपाग्नीचा मुखी पान द्रव्य देखी, हवन केले की अभ्यास योगे। काही साधक पानरूपी अग्नीत प्राणरूपी हवी अर्पण करतात। हे ते सततच्या योग अभ्यासाने आणि प्राणायाम साधनेने करत असतात। एको आपण प्राणी अर्पिती, एक दोन्हीही निरुधिती, तो प्राणायामी मणिपती पंडुकुमरा। काही जण प्राणाला अपमानात विलीन करतात, तर काही दोन्ही श्वासांच्या गतीचा निरोध करतात आणि अशा प्रकारे श्वासांवर पूर्ण नियंत्रण मिळवणाऱ्यांना प्राणायामी असे म्हटले जाते। एक वज्र योग क्रमे, सर्वाहार संयमे, प्राणी प्राणुसंभ्रमे हवन करीती। काही योगी कठोर योग साधना आणि आहार संयम यांच्या साह्याने प्राणशक्ती स्थिर करतात। अत्यंत सावधपणे आणि जागरूकतेने ते अंतर्मनात हा यज्ञ करत असतात। ऐसे मोक्ष काम सकळ, समस्त हे यजनशीळ, जिही यज्ञद्वारा मनोमळ क्षावन केले। हे सर्व साधक मोक्ष प्राप्तीची इच्छा ठेवून वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करतात आणि या यज्ञांद्वारे त्यांनी मनातील मलिनता, वासना आणि दोष दूर केले आहेत। जया अविद्या जात जळिता, जे उरले निज स्वभावता, जेत अग्नी आणि होता उरेचिना। जेव्हा अज्ञान पूर्णपणे जळून नष्ट होते, तेव्हा केवळ आत्मस्वरूप उरते
आणि त्या अवस्थेत यज्ञ करणारा, यज्ञाची अग्नी आणि हवी असा कोणताही भेद उरत नाही. जेत यजित याचा कामो पुरे, यज्ञीचे विधान सरे, मागुते जेतुनी ओसरे क्रिया जात. ज्या अवस्थेत साधकाच्या सर्व इच्छा संपतात तेथे यज्ञाचे कर्मही समाप्त होते. सर्व क्रिया, कर्तेपणा आणि कर्मबंधन मागे पडतात आणि साधक आत्मस्वरूपात स्थिर होतो. या 10 ओव्यांचा सविस्तर अर्थ आपण पाहिला आहे. पुढील ओव्या आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी. धन्यवाद.